नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहेत संभाजीनगरपासून 50 किलोमीटर दूर ताड पिंपळगाव या गावी. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो एक तरुण शेतकरी सागर सोनवणे यांच्याकडे, जे केमिकलवरून रेसिड्यू फ्री कडे ट्रान्झिशन करता करता त्यांनी शेतकऱ्यांना मदत करणारी संस्था चालू केली आहे आणि यशस्वीप्रमाणे मोसंबी, डाळिंब, कापूस, तूर आणि इतर उत्पादनं घेत आहेत. चला भेटूया. नमस्कार. नमस्कार सर. तुमचा थोडक्यात परिचय द्या आमच्या प्रेक्षकांसाठी. माझं नाव सागर राजेंद्र सोनवणे. शिक्षण BSc ऍग्रिकल्चर झालेलं आहे आणि गाव ताडपिंपळगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. BSc ऍग्रिकल्चर केलेली बरीचशी मुलं शेतीकडे कधीच वळत नाहीत, जॉबकडे जातात. हो ना. मग तुम्ही शेतीकडे वळण्यामागचं काय कारण आहे? कारण काय होतं, जे समजा शेती क्षेत्रातलं शिक्षण झालंय ते शेती केली पाहिजे. दुसरे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट काय करतात, समजा मुलं प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब वगैरे करतात, कोणी कृषी सेवा वगैरे टाकतं, कोणी समजा MPSC UPSC तयारी करतं, पण शेतीकडे लक्ष देणारं कोण नाही. शेती कोण करतं, ज्याची 10वी 12वी झालेली आहे, त्याचा शेतीच्या शिक्षणासोबत काही संबंध नाही, असे तरुण शेती करतात. मग त्यांना शेतीतलं जे ऍक्च्युअल काय आहे ते कळत नाही. डिसीज, पेस्ट, त्याच्यानंतर तिचं आर्थिक गणित कळत नाही. त्यामुळे मग शेतकरी कुठेतरी माग राहतोय. तर त्यामुळे मी असा निर्णय घेतला, आपलं शिक्षण शेती क्षेत्रात झालेलं आहे तर आपण शेतीत करण्याचं हे करू. आणि याच्यात तुम्हाला कुठली दुसरी संधी चालून आली होती? त्याच्या BSc ऍग्री झाल्यानंतर UKला MSc ऍग्री साठी नंबर लागला होता. तिकडे नाही जाता मग मी इथंच गावाकडे आपली शेती करायची आणि नवनवीन प्रयोग करायचे. त्याच्यातून शेतकऱ्यांसमोर काय आदर्श ठेवतील, आपल्याला समजा आपलं बघून ते आकलन करून तसं शेतामध्ये समजा नवनवीन गोष्टी करतील. आणि हे करता करताच तुम्ही एक संस्था सुरू केली, हो, सक्सेस ऍग्रो नावाची. सक्सेस ऍग्रो. हो. या संस्थेचा मूळ उद्देश काय? तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, आता विद्यापीठामध्ये टायकोडर्मा सोडोमोनास ते भेटतं आणि KVKचं पण भेटतं आणि प्रायव्हेट कंपन्यांचं पण भेटतं. म्हणजे शेतकऱ्यांना कॉस्टली जातं, 200 रुपयापासून 400 रुपये लिटर पर्यंत जातं. काही काही कंपन्याचं 800 ते 1000 रुपये लिटर पण जातं. तर त्यामुळे शेतकरी त्याच्याकडे वळत नाही. तर आम्ही काय केलं, याचा अभ्यास केला, याचं रॉ मटेरियल वगैरे आणलं आणि ते आम्हाला समजा 100 ते 150 रुपये लिटर आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे, ते आम्ही शेतकऱ्याला ते 200-250 रुपये लिटरनं देतो. मग त्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल ती माहिती पण सांगितली, त्याचा उपयोग काय ते सांगितलं आणि त्याची कॉस्ट कमी असल्यामुळे आणि इफेक्टिव्ह असल्यामुळे शेतकऱ्यांचा ते वापरण्याचा त्याचा कल वाढला. आणि या बरोबरच तुम्ही आता केमिकल वरून रेसिड्यू फ्री कडे आणि त्यानंतर सेंद्रियकडे वाटचाल करायला लागला. त्याच्याकडे वाटचाल चालली आमची. तर ह्याची ही वाटचाल कशी केली त्याबद्दल काय सांगाल? पहिले कसं आहे, आम्ही आता 5 वर्षाचे मोसंबी झाडाला समजा 1 किलो नायट्रोजनचा वापर करायचो. आता आम्ही तो कमी करत आता 100 ते 150 ग्रॅमवर आणलेला आहे. त्याच्यानंतर आमच्यासाठी मग NPKचे बॅक्टेरिया कंटिन्यू केले. त्याच्यामुळे जो नायट्रोजन जिथे 1 किलो लागत तिथे आता आम्हाला 150-200 ग्रॅम मध्ये पण आमचं भागतंय. ओके. आणि फवारणीमध्ये आपले हेच जैविक जसं 10% अर्क, निमोळी अर्क, त्यानंतर व्हर्टिसिलियम लॅक्नी, ब्युएरिया बॅसिना, मेटारायझम. ओके. असं पूर्ण जैविक फवारणी करा. टायकोडर्मा सोडोमोनास. तुम्ही जैविक खत निर्मिती पण करता काय ते? हो. बघूया. हा गांडूळ बेड का? हो. ह्याच्यात शेतातला रेसिड्यू सगळं? हो, शेतातला काडी कचरा, त्याच्यानंतर जनावरांचं शेण वगैरे ते सगळं. हो. आणि हे किती दिवसांनी तयार होतं? एक 45 दिवसात, 45 ते 60 दिवसामध्ये तयार होतं. ओके. आता गांडूळ सोडलेली आहेत? हो, गांडूळ सोडलेली आहे, आता नवीनच टाकलेले आहे. अजून 30 दिवसामध्ये तयार होईल ते बारीक. जी जैविक कल्चर्स आहेत ते तुम्ही डायरेक्ट शेतात अप्लाय करता का काही प्रोसिजर? डायरेक्ट शेतात पण अप्लाय करतो, त्यानंतर शेणखताला पण अप्लाय करतो. तर त्याच्यामुळे शेणखताचं जसं आपली जशी पत्ती असते का तसं बारीक झालेलं शेणखत टायकोडर्मा सोडोमोनास स्पॅच्युलोमायसिन मुळे. ओके. मग हे पूर्ण इथे जागेवर कुजवलेत ते सगळे कल्चर्स घालून? हो, कल्चर घालून. आणि मग हे तुम्ही डायरेक्ट शेतात अप्लाय करता? डायरेक्ट शेतात. तुम्हाला वेगळं कल्चर सोडायची गरज नाही पडत? कल्चर सोडायची गरज. मग हे प्रति झाडाची मुळाशी सोडायचं का? प्रति झाडाचे जिथे समजा झाडाची कॅनपी वगैरे असते, तिथे रूट झोन असतो, तिथे टाकायचं. तिथे टाकायचं. हो. मुख्य पिकं कुठली आहेत? मोसंबी आहे. ओके. डाळिंब वगैरे आता ते दुसऱ्या शेतामध्ये, आपण ते नंतर बघू. ओके. आणि साधारण क्षेत्र किती? 25 एकर. 25 एकर क्षेत्र आहे. हे मोसंबीची व्हरायटी कॉटल गोल्ड आहे. कटोळ गोल्ड. ओके. आणि साधारण तुमचं काय याच्यात उत्पादन? याचं 5-6 वर्षी 15 टन आलं 200 झाडामध्ये. 15 टन आलं? हो, खूप छान. आणि हे सोडून काय काय पिकं घेता? त्याच्यामध्ये मग आमच्याकडे मोसंबी नंतर कापूस आहे, त्याच्यानंतर तूर आहे आणि कांदे वगैरे करतो, भाजीपाला करतो आणि डाळिंबी. आणि मोसंबीमध्ये इंटरक्रॉपिंग मध्ये आम्ही थोडे मेडिसिनल प्लांट लावलेले. कुठल्या प्रकार? चला बघूया. कोरफड वगैरे. मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून वांगीची लागवड केलेली आहे. ओके.
आणि सगळ्या प्रकारचं पालेभाज्या म्हणजे भाजीपाला करता हो काय? सगळ्या प्रकारचे भाजीपाला ही कुठली व्हरायटी आहे? ही पंचगंगाची. हे भरिताच आहे का? हो भरीतात. भरिताचं वांग. चालेल. ह्याचं आणि विक्रीची थेट कस्टमरला करतो, काही बाजारात वगैरे करतो. थेट कस्टमरला हो कारण ते म्हणजे छोटासा एरिया मध्ये केलं. हो अजून बरेच आंतरपिकं घेतात ना हो. वेगवेगळे, हो ते पण दाखवा. हे ह्याच्या एजला सगळे कोरफड लागवड आहे का? हो. आणि ह्याचा उपयोग कशासाठी? जे आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे येते त्याचा फेस वॉश वगैरे बनवण्यासाठी आम्ही त्यांना नेऊन देतो रॉ मटेरियल त्याचं. आणि Okay. बाकीचे पण मेडिसिनल प्लांट लावलेले आहेत मग ते पण त्यांना नेऊन देतो. इतर कुठले मेडिसिन प्लांट? त्याच्यानंतर ते शेतावरी वगैरे लावलेली होती पण आता हार्वेस्टिंग त्याची झालेली हा. आहे. आणि ब्रह्मी ते लावलेलं होतं. नम्मी लावलेले. गळलिंबू वगैरे पण लावलेले शेतकऱ्याच्या शेततळ्याच्या कडाने. कडलिंबूचा काय वापर होतो? ते आता डॉक्टर त्याचा किडनी स्टोन साठी वापर करतात, ते किडनी स्टोनचं औषध बनवण्यासाठी वगैरे. ते बघता येईल. हो लोक SRT शेती करतायत, हो. त्याच्याऐवजी तुम्ही इथे गवत पण ठेवलंय आणि काही रानभाज्या पण टाकलेल्या काय व्हायचं, समजा आम्ही गवत ग्रास कटरने कट करून टाकायचो, त्याचा आम्हाला एक असा फायदा होता की जैविक मल्चिंग व्हायची आणि ऑर्गॅनिक कार्बन जमिनीत भेटायचा समजा. तर ओके. मग आम्ही त्यातले रानभाज्या वगैरे कंटिन्यू केल्या. हा. आणि ज्या रानभाज्या आहेत ते आम्ही समजा बाजारात नेऊन विकतो, तर आम्हाला त्याच्याकडून आर्थिक फायदा पण झाला आणि SRT पण कंटिन्यू झाली असं. ओके. हो. आणि रानभाज्या काही नायट्रोजन फिक्सर पण हो असतात. नायट्रोजन फिक्सर असतात आणि वेगवेगळे हार्मोन जमिनीमध्ये रिलीज करतात, त्यामुळे बी समजा जमिनीचं आरोग्य वगैरे सुधारतं आणि जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वगैरे वाढते. हे गळलिंबू आहे का? हो गळलिंबू झाड लावलेले आहे. हा. कारण शेततळ्याच्या भीती समजा तुम्ही असंच पडलेले होते, तर त्याच्यामध्ये मग आम्ही मेडिसिनल प्लांट म्हणून गळलिंबाची लागवड वगैरे केलेली आहे. ओके. आणि हे कधीपर्यंत हार्वेस्टिंगला येतं? एक 1.5 वर्षामध्ये चालू होतं. 1.5 वर्षामध्ये चालू होतं. हो फार लवकर आहे. हो. ओके. आणि शेततळ किती केलेलं आहे? 34 बाय 34 1 एकर मध्ये केलेलं आहे. 34 याचा वापर करायला लागतो का? हो करतो ना याचा वापर. त्याच्यापुरती जनावर पण आहे हो. तुमच्याकडे? म्हणजे 2 म्हशी आणि 2 गाई 2 गाई आणि 2 बैल. एक गीर पण आहे वाटतं. हो गिर गाय पण. मग याचं दूध विक्री पण करतात? हो दूध विक्री पण करतो आणि घरच्या पुरतं तर घरच्या दूध. पुरतं. ओके. हे डाळिंबाचं बाग किती किती दिवसाची आपली? ही 16 महिन्याची बाग आहे. 16 महिन्याची. आणि याच्यात आता आंतरपीक पण चालू आहे? तर पीक आम्ही पहिले पावसाळ्यामध्ये झेंडू घेतले होते, आता कांदे घेतले होते. ओके. आणि साधारण आता यावेळेला बहार म्हणजे सुरू झालं? आता सुरू झालेला आहे. ओके. आणि यावेळेस कंटिन्यू करायचं आहे समजा. अजून ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये कंटिन्यू. ओके. आणि हे पण पूर्ण तुम्ही म्हणजे रेसिड्यू फ्री करायचा प्रयत्न करता? आतापर्यंत याला काय काय ट्रीटमेंट काही? आतापर्यंत याला नॅनो टेक्नॉलॉजी आम्ही वापर करतो. ओके. त्याच्यामध्ये आपलं नॅनो युरिया, नॅनो DAP, त्याच्यानंतर नॅनो आता कॉपर आलेलं आहे त्याचा वापर करतो. ओके. आणि जमिनीमधून त्याला ट्रायकोडर्मा सोड म्हणून स्पेशल मशीन मेटारायझम आणि जे बनवलेले प्रोडक्ट ते सगळे सोडतो. ओके. आणि त्याला शेणखत वगैरे मग वर्षातून 2दा टाकतो. आणि प्रिसिजन फार्मिंग बद्दल मी ऐकलं तुम्ही वापरता? त्याच्यामध्ये आम्ही थोडं AI सेन्सरचा वापर करतो. हा. आणि नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करतो. आणि ज्याला समजा आता एक खोड पद्धत आम्ही केलेली त्याच्यामध्ये. हा. एकच खोड कंटिन्यू केलेलं आहे. त्यानंतर मग 4 ब्रांचेस केलेले आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ओके. आणि मध्ये असा गॅप ठेवलेला आहे की सूर्यप्रकाश मध्ये पूर्ण खोडावर वगैरे गेलं पाहिजे. त्याचं प्रुनिंग तसं प्रुनिंग केलं का? तशी प्रुनिंग केलेली. ओके. आणि ह्यानी बांबूनी त्याचा बांबूची सायनी त्याला सपोर्ट दिलेला आहे. ओके. आणि बेड करून बेड करून त्याला बेडवर केलेलं आहे. त्याच्यावर ड्रिप लाईन त्याच्या खालूनच गेले? ड्रिप लाईन दोन्ही साईडला 2 लाईट. दोन्ही साईडला 2. ठीक आहे. आणि अजून एक नवीन बाग पण तुम्ही केली आहे? नवीन बाग पण केलेली. ओके. ही बाग ह्याच्यात अंतर जास्त आहे का पलीकडच्या पेक्षा? हो आता ते 10 बाय 14 वर आहे, 10 बाय 15 वर आहे. ओके. आणि मग हे आंतरपिकाच्या दृष्टीने तसं घेतलंय का? नाही ते थोडं स्प्रे वगैरे करायला ट्रॅक्टर वगैरे व्यवस्थित चाललं पाहिजे त्या हिशोबाने असं केलेलं आहे. ब्लोअर वगैरे कारण नंतर काय होतं, झाड मोठं झाल्यावर ते ब्लोअरला फांद्या वगैरे लागतात, फल तुटताना. हा. त्या हिशोबाने मग इथं 15 फूट ठेवलेलं आहे मधला. ओके. तुम्ही एक्सपोर्टच्या प्रयत्नात त्या दृष्टीने हे करताय? हो तर त्याच दृष्टीने तयारी चाललेली, त्यामुळे रेसिड्यू फ्री घ्यायचे आणि त्याची क्वालिटी आणि साईज शेप वगैरे त्या दृष्टीने आमचं काम चाललेलं आहे. आणि आम्ही त्याची ट्रेनिंग पण केलेली आहे कृषी विभागाची. ओके. आणि मोसंबीमध्ये पण कुठली नवीन व्हरायटी? ती किन्नू नावाची व्हरायटी आता त्याची चालू आहे आमचं प्रॅक्टिस लावायची. इकडे व्हॅलेन्शिया नावाची. हा व्हॅलेन्शिया. आम्हाला रोप अवेलेबल झाले की आम्ही ते लावणार आहे, कारण तिला बाहेरच्या देशामध्ये प्रचंड मागणी आहे समजा. मग पुढचा फोकस एक्सपोर्टच्या दृष्टीनेच करायचा. खूप छान. सॉइल टेस्टिंग रिसेंटली केली होती ना? हो. तर काय ऑर्गॅनिक कार्बन आलं?
फक्त 1.5% आहे आता. 1.5% आला. 1.5%. त्यामुळे मग काही बदल जाणवले का काही हो, शेतामध्ये? बदल जाणवले नाही, कारण पहिले काय होतं, आम्ही समजा जे सेंद्रिय निविष्ठा किंवा जे रासायनिक खत वगैरे वापरायचो, हा. ते लागू व्हायचं प्रमाण अत्यंत कमी होतं, कारण ते जमिनीत तसेच पडून राहायचं आणि पिकाची क्वालिटी वगैरे पण अशी खालवलेली राहायची, ते ऍक्च्युअल उत्पन्न भेटायचं नाही. हा. तर आता ते ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळे मग जे रासायनिक खत वगैरे थोडेफार वापरतो आम्ही, त्याचं पण अपटेक वाढलाय आणि जे झाडाची क्वालिटी वगैरे ती पण सुधारली. ऑर्गॅनिक कार्बन वाढायला आपण काय काय सेंद्रिय निविष्ठाचा वापर केला, त्यानंतर वावरातला काडी कचरा ते वावरातच कुजवला. हा. जे बी समजा पिकाचे जे रेसिड्यू वगैरे ते वावरातच कुजवले आणि जैविक निविष्ठाचा जास्त वापर केला, जसं टायकोडर्मा. तर वावरात कुजवायला म्हणजे कसं? त्याची कुट्टी करून टाकली हा. आणि त्याच्यावर जैविक निविष्ठाचा वापर केला, बायोमिक्स वगैरे, बायोमिक्स वगैरे. म्हणून मेटारायझम येते, त्याच्यामुळे मग त्याच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आम्हाला वाढला. आजकाल सगळे तरुण शेतकरी AI चा वापर खूप करतात. तर तुम्ही पुढचं पीक जे आता आंतरपीक आता कांदा घेतलाय, ते घेताना असं काही स्पेसिफिक वापर करता का, की आज आता हे पीक घ्यावं नंतर हे घ्यावं असं? हो, एआयचा पण वापर आम्ही करतो ना, त्याचा पण आधार घेतो. मार्केट इंटेलिजन्स कसं राहील बा, याला वातावरण कसं आहे, या वातावरणामध्ये समजा कधी पाऊस येणार आहे, कधी उष्णता वाढणार आहे, त्यानुसार मग आम्ही त्या पिकाची प्लॅनिंग वगैरे करतो आणि स्प्रेचं वगैरे शेड्यूल ठरवतो. मग त्याला पाणी वगैरे कधी हे द्यायचं. कुठलं ऍप आहे? ते कृषी महाविस्तार ऍप आहे, कृषी विभागाचं. कृषी महाविस्तार. त्याच्यामध्ये ही सगळी माहिती मिळते. हो. टोटल 25 एकर शेतीतून हो, मोसंबी, कापूस, तूर आणि कांदा, कांदा आणि त्याच्यानंतर गहू वगैरे पण गहू वगैरे पण असं मिळून आपलं वार्षिक उत्पन्न किती होतं नेट? 25 ते 30 लाख रुपये उत्पन्न. 25 ते 30 हो. लाख रुपये होतं, म्हणजे एकरी 1 लाख रुपये हो, सहज. एकरी 1 लाख रुपये सहज. ओके. आणि ह्या जैविकवर आल्यानंतर असा मोठा बदल काय जाणवला, की तुमचा खर्च कमी किंवा असं असं काही? काय झालं, जमिनीत समजा आरोग्य सुधारलं आणि जिथं आम्हाला समजा 100 रुपये खर्च येत होता, तर तिथं आम्हाला आता तो खर्च समजा 50 रुपयावर आलेला, 50% खर्चाची बचत झालेली. ओके. म्हणजे मागच्या वर्षी जैविकच्या आधी जे करत होतात त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या नफ्यामध्ये खूप मोठा फरक हो, पडला. खूप मोठा फरक पडला आणि ते पिकाची क्वालिटी वगैरे पण सुधारली. ओके. आता नवीन BSc झालेल्या मुलांना काय सल्ला द्याल, की कॉलेज शिकवतं ते बरोबर आहे का? कॉलेज शिकवतो ते पण बरोबर आहे, पण जे प्रॅक्टिकल गोष्टी त्या तिथे झाल्या पाहिजेत हा. आणि त्यांनी शेतात अप्लाय वगैरे केले पाहिजे. जे समजा आताच्या याच्या दृष्टिकोनात जे योग्य आहे, तेच कॉलेजमधलं घ्यायचं आणि जे शेतकऱ्याचे अनुभव वगैरे ते कंटिन्यू करायचे. ओके. म्हणजे आणि 100% जैविक जायचा प्रयत्न आहे का रेसिड्यू फरक? रेसिड्यू आता त्याच्याकडे वाट चाललेली आहे, 100% जैविक होईल 1-2-3 वर्षामध्ये, थोडा वेळ द्यावा लागेल त्याला. धन्यवाद. धन्यवाद.